चंद्रपुर से इस वक्त की सबसे सनसनीखेज खबर सामने आ रही है। कांग्रेस की सांसद प्रतिभा धनोरकर ने भारतीय जनता पार्टी के पूर्व शहर अध्यक्ष सुभाष कासम गोटवार के खिलाफ सीधे एसपी कार्यालय में शिकायत दर्ज कराई है। सांसद प्रतिभा धनोरकर का आरोप है कि आचार संहिता लागू होने के बावजूद चुनाव में मात्र 2 दिन शेष रहते हुए सुभाष कासम गोटवार ने पट्टों का वितरण किया, जो कि सीधा आचार संहिता का उल्लंघन है। इतना ही नहीं, इन पट्टों पर महानगर पालिका का साइन और सिक्का लगाया गया, जिसे डुप्लीकेट और फर्जी बताया जा रहा है। अब यहाँ पर देखिए, सबसे बड़ा सवाल ये है कि जब सुभाष कासम गोटवार को शहर अध्यक्ष पद से हटाया जा चुका है तो उन्हें पट्टे बांटने का अधिकार किसने दिया? बिना महानगर पालिका आयुक्त की मंजूरी से साइन सिक्का आखिर आया कहां से? एसपी का बयान भी सामने आया है। एसपी का कहना है कि अगर महानगर पालिका आयुक्त इस मामले में लिखित रिपोर्ट देते हैं तो नियम अनुसार कड़ी कार्यवाही की जाएगी। कांग्रेस सांसद प्रतिभा धनोरकर ने इसे चुनाव को प्रभावित करने की साजिश बताया है, प्रशासनिक अधिकारों का गलत इस्तेमाल और लोकतंत्र पर सीधा हमला बताया है। चुनाव से ठीक पहले ये मामला तूल पकड़ता जा रहा है और आने वाले घंटों में बड़ी कार्यवाही, राजनीतिक भूचाल और कानूनी शिकंजा कसने की पूरी संभावना है। जे विद्यमान शहर अध्यक्ष होते, ज्यांची आता हकालपट्टी झाली, त्यांनी काल प्रभाग 1 मध्ये राजूनगरमध्ये रीतसर पट्टे वाटपाचा कार्यक्रम जाहीर सभेच्या नंतर केला। एखाद्या पक्षाचा शहराचा अध्यक्ष हा पट्टे कसे का वाटप करतो, हा देखील प्रश्न आज आपल्या समोर आहे। हे करत असताना डिपार्टमेंटचा शिक्का वापरून खोट्या सही शिक्के मारून त्यांनी ही पट्टे वाटप केले। याची रीतसर तक्रार झाली। तक्रारीत त्यांचं नाव कुठेही आलं नाही आणि जो तक्रारकर्ता आहे राहुल, आज तो पण या ठिकाणी राहुल भोयर आलेले आहे आणि उपायुक्तांनी एक पत्र फक्त एसपी ऑफिसला दिलं आहे। आम्ही एसपी साहेबांना पण आता भेटून आलो। एसपी साहेबांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी रीतसर तक्रार आमच्याकडे द्यावी की यांच्यावरती नावानिशी FIR करून यांच्यावरती गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी। आमची देखील तीच मागणी आहे की असे खोटे अधिकार वापरून खोट्या अधिकाराचा असा वापर करणारे जे कोणी भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी सुभाष कासम गोटवार आहे, ज्यांनी आचारसंहितेचा भंग करून आचारसंहितेत अशा कुठल्याही पद्धतीचं शासकीय काम जेव्हा होऊ शकत नाही तेव्हा पट्टे वाटप आचारसंहितेत ते कसे करू शकते? असे शासकीय पट्टे वाटप करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाजपाच्या माजी शहर अध्यक्षावर सुभाष कासम गोटवार रीतसर FIR दाखल करून त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। 2 दिवस शिल्लक आहे, काँग्रेस या मुद्द्यावर फोकस करणार आहे का? नक्कीच एखाद्या पक्षाचा पदाधिकारी जर का अशा चुकीच्या पद्धतीची कारवाई करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्की हा विषय आम्ही घेऊ। आता जर का आयुक्तांनी FIR केली तर ठीक आहे, नाही तर संसदेत देखील हा प्रश्न घेऊन, हा प्रश्न लावून त्या जो कोणी हा चुकी करणारा शहराचा माजी अध्यक्ष आहे त्याच्यावरती रीतसर कारवाई करण्याची मागणी मी देखील गृहमंत्र्यांकडे करणार आहे। थँक्यू। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं की राजूनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये येतं एसटी वर्कशॉपच्या अगोदर, तिथे काही नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे असं सर्टिफिकेट दिलेलं आहे। ते सर्टिफिकेट बघता लक्षात आलं की त्यावर महानगरपालिकेचे खोटे सिक्के आहेत। याबाबत आम्ही महानगरपालिकेला एक तक्रार केलेली, 10 तारखेला तक्रार केली आणि त्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने कारवाई सुद्धा केली। त्यांचा फ्लाइंग स्क्वॉड टीम असते, FST टीम, ती येऊन प्रॉपर एव्हिडन्स कलेक्ट करून गेली। त्यामध्ये सर्व फोटोज आहे, म्हणजे सर्टिफिकेट आणि नागरिकांचा फोटो, त्यानंतर सर्व नागरिकांचा व्हिडिओ सुद्धा आहे, ज्यामध्ये नागरिकांनी सरळ नाव घेतलेलं आहे की सुभाषभाऊ कासम गोटवार यांनी आम्हाला ते सर्टिफिकेट दिलेले आहे। 10 तारखेची ही घटना, त्यांची पडताळणी पण झाली। 11 तारखेला मी कारवाईसाठी गेलो, नाही केली। काल 12 तारखेला आम्ही दिवसभर बसलेलो तिथे, मग त्यानंतर त्यांनी कारवाई केली। पण कारवाई करतानंतर मला 8:30 वाजता त्यांनी जे लेटर दिलेलं आहे, 8:30 वाजताच्या लेटरमध्ये त्यांनी त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं नाही। त्यांनी जे लेटर दिलेलं आहे पोलीस निरीक्षक साहेबांना, बनावट आणि खोटा सिक्का असल्यामुळे कारवाई करा, पण त्यांच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहे जे FST टीमने कलेक्ट केले आहे, ज्याच्यामध्ये कासम गोटवार यांचं नाव घेतलेलं आहे, ते त्यांनी आताही पोलीस स्टेशनला सादर केलेले नाही। तर पोलीस स्टेशनला DYSP सर यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत व्हिडिओ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही। तर आम्ही आज पोलीस स्टेशनला थांबणार आहोत आणि FIR दाखल करून घेणार आहोत। हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही, हारणार जिंकणार हा नंतरचा प्रश्न आहे, ते आम्ही नक्कीच जनतेने दिलेला कौल मान्य करू। पण अशा प्रकारचे ज्या पट्ट्यांसाठी नागरिक खूप दिवसापासून तळमळ करत होते, त्यांच्या त्या भावनिक सोबत खेळून त्यांना खोटे सिक्के मारून अक्षरशः त्यांच्या भावना शिकवून त्यांना मूर्ख बनवून काही वोटांसाठी
त्यांच्या भावनासोबत खेळून जे चुकीचं काम या सुभाषभाऊ कासम गोटवारने केलं याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर नक्कीच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून एक मोठं आंदोलन तिथे करू.